341 आर्टिकल 345 याच्यामध्ये हिंदी भाषेला प्रोत्साहित देण्याकरता एक काय म्हणतो दुवा प्रादेशिक भाषेची एक कॉमन अशी लँग्वेज त्याला केंद्र सरकारने मान्यता अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिलेली आहे हिंदीला. आणि मुंबई हा असा प्रदेश आहे म्हणजे हा प्रदेश म्हणजे प्रदेशाचा एक प्रकार म्हणून वापर कारण हे आर्थिक राजधानी आहे या ठिकाणी सर्व भाषिक लोक या ठिकाणी राहतात आणि मनसे अक्षरशः कायदा हातामध्ये घेऊन त्यांना मारहाण करीत आहे. आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा याच्यावर काही ऍक्शन घेणे यांच्यावर ताडा लावला पाहिजे, यांच्यावर डोका लावला पाहिजे यांच्यावर. कारण तुम्ही परप्रांतीयाला कसं नाही मारता तुम्ही कोणत्या हिशोबाने का भारतीय नागरिक नाही आहे. आज तामिळमध्ये गेलेले एखादा मराठी व्यक्ती तुझं मराठी बोलत तामिळ लोक मारतात का त्याचा. उत्तर प्रदेशमध्ये गेलेला एखादा मराठी बोलत त्याला हिंदी येत तू मराठीत बोलला उत्तर प्रदेशमध्ये त्याला मारतात का. राजस्थानमध्ये एखादा मराठी व्यक्ती गेला त्याला राजस्थानी येत नाही त्यांनी मराठी बोलत त्याला मारतात का नाही मारत. हे महाराष्ट्रामध्ये काय सुरू आहे महाराष्ट्रामध्ये भाषेवरून आणि प्रांतावरून हा जो वाद सुरू आहे हा फार मोठा वाद आहे. यामुळे या मुंबईची पूर्ण महाराष्ट्राची शांतता सुव्यवस्था मिळू शकते. आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आम्ही तक्रार केली आहे या गुंडागर्दीला आपण आळा घालावा. अन्यथा विचार करू नका की कायदा सुव्यवस्था तो भंग होऊन जाईल आणि अराजकता या महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊन जाईल. परप्रांतीयांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती आहे. आपण जेवढे घटना बघा तुम्ही गिरगावला एक त्याने मराठी मारवाडी भाषा का बोला असं त्यांनी काहीतरी म्हटलं असं काही घटना झाली आहे त्याला जाऊन थापट मारली. तुम्हाला काय चुकीचं वाटतं तुम्ही पुढचं तक्रार करा. तुम्हाला देशाच्या राज्यघटनेने तुम्हाला पूर्ण अधिकार दिलेला आहे. आणि या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली मारहाण करतात मराठीत बोला असं कानफडामध्ये मारायचं. एका सुरक्षा रक्षकाला बोरली साईडला त्याला सुद्धा दमदाटी केली. कल्याणला बघा, मुंबईला बघा, ठाण्याला बघा, नवी मुंबईला बघा, प्रत्येक ठिकाणी दादागिरी सुरू आहे. या दादागिरीला वचक महाराष्ट्र शासनाने माननीय गृहमंत्र्यांनी कोणत्या हद्दीमध्ये घालायला पाहिजे. अन्यथा या राज्यामध्ये शांतता सुव्यवस्था धोक्यामध्ये येऊ शकतात. हा संविधानाचा अपमान आहे. तुम्ही भाषावाद करता, प्रांतवाद करता. हा या देशाच्या संविधानाचा सगळ्यात मोठा अपमान आहे. संविधानाचा अपमान केला म्हणून मनसेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मी मागणी करतो या ठिकाणी. त्यात आम्ही मागणी करणार आहोत की मुंबई हे केंद्रशासित प्रदेश करा. या ठिकाणी जर तुम्ही मारहाण करत असाल नागरिकांना परप्रांतीय लोकांना तर केंद्रशासित प्रदेश करा मुंबई. यासाठी तुम्ही आंदोलन करणार आंदोलन करणार आम्ही मागणी करणार आम्ही कधी करणार आंदोलन कधी करणार तुम्ही ते ठरायचं आहे. त्यांच्याकडून आम्हाला रिप्लाय आला पाहिजे ना. काही गव्हर्नमेंटने तयार आहे. एका डिपार्टमेंटशी संबंधित असेल तर 7 दिवसामध्ये 3 डिपार्टमेंट संबंधित असेल तर 3 महिन्यामध्ये उत्तर यायला पाहिजे. त्यांचं उत्तर आलं तर ठीक आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही यांच्यावर गुन्हे दाखल करू. तुम्ही डायरेक्ट जातात त्याच्यामध्ये आणि खोबडीत मारतात, मारझोड करतात पुढे जाऊन. महात्माजीच्या मुलाला मारलं की माझा फोटो काढला यांच्याच कार्यकर्ते होतात त्या सगळ्या. हेच त्या ठिकाणी पाडत स्टंटबाजी करतात. यांचे लोक ज्यांना महानगरपालिकेच्या निवडणूक जिंकायचं असेल तुम्ही स्टंटबाजी करता. फक्त परप्रांतीयाला झोडपता, परप्रांतीयाला मारता तुम्ही. आणि आम्हाला मराठीचा किती मोठा कळवळा आहे, मराठीचा किती मोठा कळवळा आहे. मग गिरणी कामगारांना घर तुम्ही का नाही दिले. एवढे गिरणी कामगारांनी बिल्डर लोकांनी नवी मुंबईमध्ये पूर्ण 3,500-4,000 घरं रेडी होते ते विकून टाकले. यामध्ये राज ठाकरेचा दोष काय. यामध्ये राज ठाकरेचा दोष काय. तेव्हा सरकारमध्ये मराठी भाषा करता घर का नाही गिरणी कामगारांना. आमच्या गिरणी कामगार ही सरकारकडे तुम्ही मागणी करा ना. राज ठाकरे काय देतात. मागणी केलेली आहे. त्याला मराठी माणसाचा एवढा कळवळा असेल तरी तर त्यांना गिरणी कामगाराला घरासाठी का नाही राज ठाकरे साहेब हे करत मागणी का नाही करत त्याच्यासाठी आंदोलन का नाही करत. तुम्ही हा मुंबई आहे. मुंबईने प्रत्येक स्टेटमध्ये प्रत्येक राज्यामध्ये बहुभाषिक लोक वसलेले आहेत. तुम्ही फक्त एका भाषेवरून तुम्ही त्या ठिकाणी हे करू शकत नाही, जबरदस्ती करू शकत नाही. मराठीतच बोला. कन्नडवाल्या माणसाला तुम्ही आला तर समजणार नाही या ठिकाणी. मग देशाची एक लँग्वेज करा ना. संपूर्ण देशामध्ये एक लँग्वेज मध्ये भाषा करा. अमेरिका, चीन, जपान, जर्मनीमध्ये आहे